साहेब शिरपुलीवरून पवन चौधरी शेतकरी बोलतोय. बोला ना. आमदार साहेब बोलणं होते का? हो बोला ना. साहेब विम्याबद्दल काही विम्याबद्दल तर बाळू पत्र बी दिलं. मी प्रत्यक्षात मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, कृषी मंत्र्यांची घेतली. सकारात्मकता आहेत, बघूया निर्णय झाला तर ठीक आहे. पण साहेब कसं आहे, जेव्हा तुम्ही आमच्या फुलस्वामी नगरीमध्ये आले होते, तुम्ही दंडवत घातला होता, तेव्हा आम्ही तुमचे फॅन झालो होतो. नाही बिलकुल बाळ, मी सुद्धा आता वास्तविक पाहता इथं 3 मंत्री आहेत. 3 मंत्र्यापेक्षा माझी जास्त मुख्यमंत्री साहेबांना भेट आहे त्या बाबतीमध्ये. नंतर कृषी मंत्र्यांना आहे, जिल्हाधिकाऱ्यांना नाराजी त्याच बाबतीत आहे साहेब की 3 मंत्री असून आपल्या इथं विम्यामधून वगळला जातो. त्यांनी वास्तविक पाहता सुरुवातीला बघायला पाहिजे होते, याची मिटिंग लावायला पाहिजे होती. वारंवार बोललोय तसं कलेक्टरला, पण कलेक्टर सकारात्मक होते आणि आहे म्हणायचे. आणि आता वेळेवर नाही झालं तर आता खूप अवघड व्हायला मला विचारले. मी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली, मिटिंग लावण्यासाठी आता विनंती केली की बाबा एकदा सगळ्यांची मिटिंग लावा. ती सकारात्मक आहे शेतकऱ्याबद्दल. 13 तारखेला जे विम्या संदर्भात मिटिंग झाली होती, धाराशिव जिल्हा पण असाच वगळला होता आपल्या जिल्ह्यासारखा. पण 13 तारखेच्या मिटिंगमध्ये एवढा इम्पॅक्ट पडला की काल जिल्हाधिकारी धाराशिव यांनी आधीच दिले विमा कंपनीला तातडीनं की बाबा तुम्ही विम्याचं वाटप करा. तसं आपल्या जिल्ह्यात का होत नाही साहेब? आणि विशेष म्हणजे उमरखेड आणि महागाव तालुका हे 2 तालुकेच अतिवृष्टी होऊन सुद्धा कोणत्याही गोष्टीत वगळल्या जातात. बाळ हे मी सगळं मुख्यमंत्री साहेबांच्या याच्यावर टाकलं मीटिंगमध्ये आणि हे सविस्तर सगळं सांगितलंय. परंतु काय आता खरं सांगायचं म्हणजे या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी केल्या आता आणि त्या त्रुटीमुळं आता इतकी अडचण निर्माण व्हायली की सांगता सोय नाही. वास्तविक पाहता मी साहेबांना सांगितलं की काही एक बैठक घ्या आणि स्पेशल केस म्हणून आम्हाला द्या. हा साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय इथं कुठेतरी तुम्ही दबाव आणायला पाहिजे साहेब, लोकप्रतिनिधी म्हणून. बघा मी माझ्या लेवलला पूर्ण दबाव आणत आहे. कसं आहे आता जे मंत्री आहेत त्यांनी सुद्धा तेवढंच करण्याची गरज आहे. त्यांचं काय याच्या भूमिका आहे ते त्यांना हे विषय आहे तो. खता संदर्भात मी माझ्या परीनं करणार आहे अजून बी प्रयत्न. हो साहेब, नाही मिळाला तरी मी अधिवेशनामध्ये हा प्रश्न प्रामुख्यानं गाजवणार आहे, काही अडचण नाही. तरी किती दिवसात पोटचिडकीनं मांडणार आहे मी प्रश्न. गेल्याबरोबर 22 तारखेला आता अधिवेशन आहे, तर अधिवेशनामध्ये माझा पहिला प्रश्न राहील. एक विम्या कंपनीसोबत एक मिटिंग लावली तर चालेल ना साहेब, जसं धाराशिव जिल्ह्यामध्ये लावली होती त्या संदर्भात तिथं वाटलं होतं असं किंवा आपल्या जिल्ह्यात काही हे होईल. तिथं जिल्हा लेवलला होऊन काही फायदा होत नाही. वरच्या लेवलला बैठक लागते. ते वरच्या लेवललाच बैठक लागली होती, पण तिथं आपल्या यवतमाळचा काहीच उल्लेख झाला नाही. धाराशिव, लातूर अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणचा उल्लेख झाला आणि तिथं विम्याचं वाटप सुद्धा सुरू झालं. हॅलो. हो बाळ, मी ऐकायला. ठीक आहे बाळ, सकारात्मक आहे, मी बघतो. ठीक आहे.